दीपामावस्या, गटार नव्हे गताहार. आपल्या सणांना बदनाम करायचे काम नेहमी केले जाते. आपल्याकडे आषाढी अमावस्यानंतर आहारात बदल केला जातो. या दिवसाला गताहारी, जो आहार गेला आहे तो गताहारी अमावस्या म्हणतात. आपल्या प्रत्येक सणांचे नावे संस्कृतवर आधारित आहे. गटर हा इंग्रजी शब्द आहे. आपल्या सणाला खोडसाळपणे जोडलेला आहे. आपली लायकी गटारात लोळायची आहे असे आपल्याला हिणवले गेले व दुर्दैव हे आहे की आपण ते खरं ठरवण्याच्या मागे लागलोय. आपल्या महान संस्कृतीची जाणीव ठेवा. आपल्या प्रत्येक सणाला मोठा अर्थ आहे. आपल्या सणांची बरोबरी कुणीही करू शकत नाही. आपले सण आपणच संस्कृतीने साजरा करूया. गटार नव्हे गताहार. गत म्हणजे मागील, जुने गेलेले, आत्ता नाही ते. आहार म्हणजे भोजन. गत आहार, गताहार. जसं की शाक प्लस आहारी शाकाहारी, तसं गत अधिक आहारी म्हणजे गताहारी. गत अधिक आहारी अधिक अमावस्या म्हणजे गताहारी अमावस्या. या दिवशी दीपपूजन करतात. आज बुधवार दिनांक 12/8/2026 रोजी दीप अमावस्या आहे. हिंदूंच्या सर्वाधिक प्रतिष्ठेचे विकृत विनोदाचे जे सण आहेत त्यात वट पौर्णिमेनंतर दीप अमावस्या हा सण येतो. व्यक्तिगत पातळीवर गटारी साजरी करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे, पण दीपपूजेऐवजी केवळ गटारी म्हणून याला सर्वत्र कुप्रसिद्धी मिळू नये असे वाटते. जो आपला सणच नाही त्यासाठी आपण आपला धर्म, आपली संस्कृती का बदनाम करायची. उलट महाराष्ट्रातील सर्व जातींच्या लाखो घरांमध्ये मोठ्या भक्तिभावाने या दिवशी दीपपूजन केले जाते. त्यामुळे अशी आपलीच बदनामी टाळण्याची मी गेली कित्येक वर्ष मी माझ्या पातळीवर ही विनंती अनेकांना करीत आहे. हळूहळू याचे चांगले परिणामही दिसू लागलेत. हजारो वर्षांची परंपरा असलेल्या आपल्या धर्मात याचे मागचे विज्ञानही सामावलेले आहे. पूर्वी या दिवशी मांसाहार करून गौरीच्या जेवणापर्यंत मांसाहार बंद ठेवला जात असे. प्राण्यांच्या शरीरातून जगभर पसरलेला कोरोना लाखोंचे प्राण घेतले आहे. किमान या पावसाळी दिवसांमध्ये मांसाहार बंद करण्याची तीव्र गरज आणि आपली प्रथा किती दूरदर्शीपणे आपल्या पूर्वजांनी योजली आहे हे इतक्या वर्षात प्रकर्षाने अधोरेखित होते आहे. आता आपण या मागची वैज्ञानिक कारणं समजून घेऊया. सगळ्यात पहिलं, या ओलसर पावसाळी वातावरणात मांसाहार नीट पचत नाही. बहुतेक प्राण्यांचा हा काळ म्हणजे विणीचा, प्रजननाचा काळ असतो. याच काळात प्राण्यांची हत्या केली तर नवीन प्राणी जन्मालाच येणार नाही. मग वर्षभर खायला प्राणी कुठून मिळणार. याचा साऱ्या निसर्ग चक्रावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे निसर्गपुत्र कोळी बांधव या काळात मासेमारी करत नाही आणि सरकारी पातळीहूनही मासेमारीवर बंदी घालण्यात येते. या दिवसात बाहेरच्या दमट वातावरणामुळे प्राण्यांच्या शरीराच्या आत आणि शरीरावरील त्वचेवर अनेक घातक जीवजंतू असण्याची शक्यता असते. शिजवताना त्यांचा पूर्ण नाश न झाल्यास त्याचा खाणाऱ्यालाही त्रास होऊ शकतो. चौथं, वातावरणात ओलावा असतो. मांस किंवा मासे नीट न ठेवल्यास त्या हवेतील वाढलेल्या जंतूंमुळे कुजण्याची प्रक्रिया ही अधिक वेगाने होते. आणि पाचवं, आज विविध लसी, अत्यंत परिणामकारक प्रतिजैवके, औषध उपलब्ध असून सुद्धा धुमाकूळ घालणाऱ्या विविध साथींना आवर घालणं कठीण झालं आहे. अनेक घातक रोगांच्या जीव घेण्या साथी या अस्वच्छ प्राण्यांच्या शरीरावर वाढणाऱ्या जंतूमुळे पसरतात. म्हणून या दिवसात मांसाहार टाळल्यास जंतू संसर्गाचा धोका हा कमी होतो. अशा सर्व कारणांमुळे या दिवसाला धार्मिक जोड दिली गेली आहे. त्यामुळे आपोआपच निसर्गाचा समतोल हा साधला जातो. या दिवसात शाकाहार करण्यामागे सुद्धा शास्त्रीय कारणं आहेत. सगळ्यात पहिलं, अत्यंत दुर्मिळ आणि प्रकृतीला पोषक अशा अनेक भाज्या याच काळात उगवतात. संपूर्ण वर्षभरात या भाज्या पुन्हा पाहायलाही मिळत नाही. शाकाहार केल्यामुळे अशा भाज्या आपोआप खाल्ल्या जातात. तुलनेने शाकाहाराची या दिवसात नीट पचन सुद्धा होते. विविध उपवासांच्या दिवशी खाल्ल्या जाणाऱ्या कंदमुळाच्या आहारामुळे त्यातील अनेक दुर्मिळ खनिज आणि उपयुक्त पोषक घटक आपोआप शरीराला लाभतात आणि कायम मांसाहार करणाऱ्यांच्या पचन संस्थेवर नेहमी येणारा ताण या शाकाहारी बदलांमुळे काही काळ कमी होतो. म्हणून विनंती करतो, श्रावण जरूर पाळा, पण गटारीची कुप्रसिद्धी नक्की टाळा.